येस, कुणाल तारेकर सारखा खेळाडू, युवा खेळाडू देखील या गावातून पाहायला मिळतोय. आमचे मित्र निनाद तारेकर यांचं देखील हे गाव, कारण आमच्या CH मधील आमचे मित्र. सचिन मोरे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट हेच इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय पवार सर, सादिक राजापूरकर सर ही पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. या जोडीने महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा एकत्रितपणे कव्हर केलेल्या आहेत आणि बऱ्याचदा मागणी असते की जय पवार सर आणि सादिक राजापूरकर सर ही जोडी आम्हाला पाहिजे. अगदी चांगलं मैदान आहे. प्रेक्षकांसाठी देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी इकडे होताना पाहायला मिळते. हा परिसर बदलला आहे आणि या क्रिकेटचा परिसर म्हणून देखील ओळखला जातो. पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्रिकेट आज नाही तर कित्येक वर्ष चालतंय. या परिसरातील क्रिकेटचा एक वेगळा दर्जा आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने क्रिकेट केंद्रित राहणारा परिसर, व्यावसायिक क्रिकेटला, भारतीय क्रिकेटला, टेनिस बॉल, त्याचबरोबरने जर पाहिलं तर ISPLला देखील या परिसरातून खेळाडू सातत्यरित्या मोठ्या प्रमाणावर गेलेले आहेत. महत्त्वाची मॅच जशी सुरू होईल, स्ट्राईकवर आकाश जांगीड येतात, ज्यांनी मागील मॅचमध्ये धुमाकूळ घातला. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या देखील त्यांनी बनवली. पाहूया या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळतील. त्यांच्यावरच सगळ्यांचं लक्ष असणार आहे. आकाशने जर पाहिलं तर तब्बल 64 धावांची खेळी केली होती फक्त 23 चेंडूमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला बॉलिंगसाठी देखील जर पाहिलं तर आता आमंत्रित करण्यात येत आहे सचिन मोरे, ज्यांनी सामनावीराचा पुरस्कार घेतला. सामनावीर विरुद्ध सामनावीर, पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. मॅच महत्त्वाची आहे. मॅच नंबर 3 होते सुरुवात. पहिला बॉल, बॅटची कडा घेतली जाते. बॉल पाठीमागे, फुलटॉस होता. खऱ्या अर्थाने कव्हर्सला खेळायचा होता, परंतु बॅटची कडा घेऊन जो पाठीमागे जातोय थर्ड बॅनच्या क्षेत्रात आणि तिकडे एक धाव पूर्ण देखील होताना पाहायला मिळते. 6 ओव्हरच्या या मॅचमध्ये किती धावसंख्या उभारली जाईल. पावसाळ्यामधील क्रिकेट देखील आता काही स्वस्त बसू देत नाहीये. पावसाळ्यामधील क्रिकेट देखील अलीकडे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं आणि रायगडच्या प्रत्येक तालुक्याच्या क्रिकेटचे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. कर्जतचं वेगळं वैशिष्ट्य आहे, खालापूरचं वेगळं वैशिष्ट्य आहे, पनवेलचं आहे, उरणचं आहे, पेनचं आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर सुधागडच्या क्रिकेटचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. अलिबागच्या स्पर्धांचा एक वेगळा थाट पाहायला मिळतो. मुरुडला देखील जर पाहिलं तर खूप मुरुड या ठिकाणी देखील चांगल्या स्पर्धा पाहायला मिळतात. रोह्यामध्ये स्पर्धा आता चांगल्या होऊ लागलेल्या आहेत. मानगावात चांगल्या स्पर्धा होत आहेत. तळा तालुका देखील क्रिकेटसाठी आता चर्चेत येऊ लागला आहे आणि श्रीवर्धन म्हसळ्याचं तर एक आयकॉन बेस एक वेगळं क्रिकेट देखील पाहायला मिळतं आणि महाड हे सुद्धा सातत्याने चर्चेत आहे आणि पोलादपूर हे सुद्धा सातत्याने चर्चेत असताना पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे या रायगडच्या क्रिकेटच्या, अख्ख्या रायगडच्या क्रिकेटला एका मंचावर आणणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाईल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. सचिन, वेगवान बॉल यष्टी रक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. सचिन मोरे एक चांगले दर्जेदार खेळाडू आहेत, सातत्याने चांगली कामगिरी करतायत. मोठमोठ्या संघांमध्ये देखील आम्ही यांना पाहतोय. बरेचसे यंगस्टर आहेत जे रायगडमधून सातत्याने पुढे येत आहेत. आता यंगस्टरचा हा बेस असाच येत नाही, त्यासाठी ग्रामीण क्रिकेटचा हा जो बेस आहे ना तो खूप स्ट्रॉंग आहे रायगडचा. हाई बॉल, टपा थोडासा लांब टाकला, तिकडनं थोडासा कट केलाय, जातो यष्टी रक्षकाच्या दिशेने. वातावरण थोडंसं निवळलंय म्हणजे पाऊस थांबलाय. बॉलर बॉल ग्रिप करू शकतो. किती टर्न केला पाहणा. बॅटरने एक गोष्ट केली, हा बॉल फक्त जागेवरूनच बॅट फिरवली आहे, परंतु बॉलरने बॉल वळवला ना, कारण ज्यावेळेला आपल्या शरीरापासून दूर बॉल जात असतो त्यावेळेला थोडंसं अवघड असतं आणि तेच इकडे पाहायला मिळालं. एक धाव फलकावर आहे. चांगली कामगिरी केली जाते. सचिन मोरे यांचं चांगलं षटक या ठिकाणी आत्तापर्यंत पाहायला मिळालेलं आहे. पहिल्या 3 बॉलला फक्त 1 रन दिली आहे आणि आकाशला साथ देखील गरजेची आहे. एक आयकॉन कोणत्याच टीमला मॅच जिंकून देणार नाही. 11च्या 11 जणांना खेळावं लागेल. चांगला खेळ ज्यावेळेला सांघिक कामगिरी होईल ती टीम जिंकते. एक आयकॉन कोणाला स्पर्धा जिंकून देत नाही. ओ हो, आई बॉल थोडासा पुढे पाहायला मिळतोय. आता मात्र प्रयत्न हेलिकॉप्टरचा होता. एक डॉट बॉल तुमच्या मनातील माइंडसेट थोडासा चेंज करतो. दुसरा डॉट बॉल आणखी थोडा चेंज करतो आणि तेच इकडे थोडंसं पाहायला मिळालंय. हाई बॉल जर पाहिलं तर विनीत थोडेसे दूरवरून खेळण्याचा प्रयत्न करत होते. चांगले खेळाडू आहेत, प्रयत्न करावे लागतील. ऑप्टमच्या बाहेर याही वेळेला बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉल कळवतायत. धावसंख्या 1ने पुन्हा पुढे जाईल. एक क्षण मात्र अगदी महत्त्वाचा आहे. एक बॉल महत्त्वाचा आहे. एक गेलेला बॉल परत येणार नाहीये, त्याच्यामुळे तिकडे नाराजी व्यक्त करून चालणार नाहीये. आपण या बॉलवर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यासाठीचं फुटवर्क, त्याच्यासाठीचं टायमिंग, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. लोवर फुल टॉस बॉल, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय, समोर पाठवलाय हा बॉल. फिल्डर आहेत तिकडे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. पहिल्या षटकात
गोलंदाजांच्या नावाची चर्चा पाहायला मिळाली, कारण त्यांनी अजूनही हात खोलू दिलेले नाही आहे. 3 धावा धावफलकावर आहेत, परंतु स्ट्राईकवर आता आकाश आलेले आहेत. या स्पर्धेतील सर्वोच्च खेळी 64 धावांची त्यांच्या नावावर आहे. अर्धशतकं या स्पर्धेमध्ये 6 पाहायला मिळाली खरी, परंतु त्याच्यातील सर्वाधिक धावसंख्येचं जे अर्धशतक होतं ना, ते याच खेळाडूचं आहे. नाव आकाश जांगीड, मुंबईच्या घाटकोपरवरून आले तिकडे. आणखीन एक बॉल चांगला इकडे पाहायला मिळतोय. अपीलही केलं, पंचांनी मात्र ते फेटाळलंय. लेग बाईटच्या स्वरूपातील धाव आहे, म्हणजे बॉलरच्या खात्यात 3च जाईल. एकंदर जर पाहिलं तर 4 येतील आणि पहिल्या षटकानंतर 4 धावा, म्हणजे कुठेतरी सचिन यांची गोलंदाजी की फॅक्टर राहिलेली आहे. परंतु अजूनही 5 ओव्हर ह्या बाकी आहेत. ओव्हर संपली. 4 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. या मॅचमध्ये जो जिंकेल तो डायरेक्ट सुपर 16 मध्ये जाणार आहे. या मॅचमध्ये जो पराभूत होईल त्यांना एक संधी आहे. हा जो एक फॉर्मॅट आहे, म्हणजे लीग पद्धतीच्या मॅच, गेल्या काही वर्षात क्रिकेटचं बदललेलं स्वरूप. सुरुवातीला जुन्नर प्रीमियर लीग किंवा 70-70 बिग बॅश या स्पर्धांनी हा फॉर्मॅट पुढे आणला आणि नंतर तो सगळ्यांनी डोक्यावर घेतला. कारण लीग मॅच म्हटलं तर पूर्वी काय व्हायचं, सुरुवातीला लीग मॅच म्हटलं तर शेवटच्या मॅचला गालबोट लागायचं. एखादा संघ मुद्दामून हरला, एखादा संघ मॅच सोडली की काय, अशा शंका उपस्थित केल्या जायच्या. परंतु हा फॉर्मॅट आल्यानंतर 2 मॅच जिंका, पुढच्या फेरीत जा, 2 मॅच पराभूत झाला, स्पर्धेच्या बाहेर जाल, आणि त्याच्यामुळे ही शंका या फॉर्मॅटमध्ये राहत नाही. आणि त्याच्यामुळे हा फॉर्मॅट लीग मॅच खेळवत असताना बऱ्यापैकी अवलंबला जातो. 4 धावा धावफलकावर आहेत. आता बॉलिंगसाठी येत आहेत कल्याणचे सुहास पवार. एक दर्जेदार खेळाडू आहेत. आजही मला दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी आठवते, आणि त्या मॅचमध्ये 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना, मुसळधार पाऊस पडत असताना सुहास पवारने मॅच जिंकून दिलेली आठवत आहे. विशेष म्हणजे यूट्यूबला तुम्ही सिलेक्ट करू शकता सुहास पवारची पावसाळ्यातील बॉलिंग, त्यावर तुम्हाला ते षटक देखील पाहायला मिळेल. आणि ते सुहास पवार बॉलिंगसाठी येत आहेत. मिस्टर प्रीमियर लीग देखील त्यांना म्हटलं जातं, कारण मोठ्या प्रमाणावर प्रीमियर लीग खेळतात. प्रीमियर लीग म्हटलं तर अष्टपैलू खेळाडू, मात्र त्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. आणि आता प्रीमियर लीग मोठ्या प्रमाणावर, माझ्या मते 50-60% तर आता प्रीमियर लीगच होतात. पाठीमागे बॉलगस्त केला जाईल. बॉल पहा, क्षेत्ररक्षक तैनात ठेवलेत. जसं मैदान, ज्या पद्धतीचं मैदान तशी फिल्डिंग, हे सुद्धा क्रिकेटच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे. बायच्या स्वरूपातील एक धाव कळवत आहे तिकडे पंच सादिक राजापूरकर सर. धावसंख्या 1ने पुढे जाईल. रायगड म्हटलं तर चारी बाजूला सीमारेषा असणारी क्रीडांगणं देखील पाहायला मिळतात. मुंबईला असेल तर तिकडे डिक्लेअर झोनची ग्राउंड जास्त पाहायला मिळतात, आणि त्याच्यामुळे या चारी बाजूला सीमारेषा असणाऱ्या मैदानावर क्रिकेट खेळण्याची एक वेगळी मजा देखील असते. त्यातल्या त्यात सिमेंटचा अख्खा प्लॉट आहे. बॉलरला सुद्धा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून त्याच्यासाठी देखील रनिंग घेण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वातावरण तयार करण्यात आलं आहे. कारण खेळण्यासाठी बॅटरला प्रॉपर स्टान्स घ्यायला, बॉलरला चांगला रनअप घ्यायला, या सगळ्या गोष्टी प्रॉपर असतील तर तुमचा खेळही चांगला होतो. आणि आयोजकांनी कोणत्याच गोष्टीची कमी इकडे ठेवलेली नाही आहे. 5 धावा धावफलकावर दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झालेली आहे. सुहास पवार बॅट फिरवली आहे, अगदी वेगात फिरवली आहे, परंतु पुन्हा एकदा चेंडूच्या लाईनमध्ये नाही आलेत. विनीत थोडेसे स्ट्रगल करत आहेत, परंतु विनीतला आज खेळावं लागेल. आतापर्यंत काय झालंय हे विसरावं लागेल, आणि यापुढे मी काय करणार आहे हे स्वतःच्या मनामध्ये हा विश्वास तुम्हाला निर्माण करावा लागणार आहे. कारण बऱ्याचदा आपण पाहतो, जो खेळाडू सुरुवातीला स्ट्रगल करतो नंतर 50 मारतो, कदाचित शेवटच्या बॉलवर मॅच जिंकून देतानाही आपण पाहिलंय. त्याच्यामुळे ज्या वेळेला म्हणजे जेव्हापासून तुम्ही सुरुवात कराल ना, ती सुरुवात तुम्हाला करावी लागणार आहे. एक आत्मविश्वास, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी हे करू शकतो, हा आत्मविश्वास तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि तो जर आत्मविश्वास असेल तर तुम्हाला हरवणं कठीण आहे, आणि त्यामुळे तो आत्मविश्वास तुम्हाला जागृत करावा लागेल. या क्रीडा नगरीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकही आहेत. ओ हो हो, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. विनीत स्ट्रगल करत होते, आणि आता विनीत यांना माघारी परतावं लागेल. पहिली विकेट. अपेक्षेप्रमाणे सुरुवात नाही झाली आहे, परंतु 6 ओव्हरची मॅच ही मोठी मॅच आहे. आपण बऱ्याचदा कितीतरी ठिकाणी जातो आणि मग तिकडे आपल्याला कधी कधी 4 ओव्हरच्या मॅच खेळायला लागतात, 3 ओव्हरच्या मॅच खेळाव्या लागतात, परंतु खरी मजा ही जास्त ओव्हरच्या क्रिकेटमध्ये आहे. आणि आज जर पाहिलं तर या ठिकाणी
या 6 ओव्हरच्या मॅचेस हेही चांगलं लक्ष पाहायला मिळत आहे. विविध पुरस्कारांसाठी वैयक्तिक पारितोषिकं म्हणून मोटरसायकल दिल्या जात आहेत. प्रेक्षकांना पर्वणी आहे. आयोवा कॅचसाठी सुद्धा जर या ठिकाणी मोटरसायकल असेल तर यापेक्षा मोठं काय पाहिजे. प्रेक्षकांना लकी ड्रॉसाठी सुद्धा मोटरसायकल आहे. म्हणजे या स्पर्धेचं शेवटच्या दिवशी तर मला वाटतं पाय ठेवायला सुद्धा जागा नसेल अशीच परिस्थिती असेल. कारण या स्पर्धांचं नेहमीच एक अप्रूप राहिलेलं आहे. रायगडच्या स्पर्धा, रायगडचं क्रिकेट, रायगडचे प्रेक्षक यांची एक भलतीच क्रेज आहे. मग प्रेक्षणीय जे सामने होतात, रायगड ठाणे म्हणा, रायगड मुंबई म्हणा, या स्पर्धांची, या सामन्यांची सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणावर होत असते. रायगडच्या क्रिकेटरची चर्चा होताना पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावर आहेत. चांगली बॉलिंग होते. सुहास पवार बॉलला फिरवतायत. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त त्यांनी 1 रन दिली आणि सिद्धेश वास्कर येण्याची वेळ झाली होती. स्ट्राईकवर आहेत. हो हो हो, वळलाय बॉल. फॉलो केलं त्यांनी सिद्धेश यांना सुद्धा. सुहास एक चाणाक्ष गोलंदाज आहेत. टप्पा पडतोय, फॉलो केलं, मोठा टर्न. रबर बॉल जर तुम्ही सुकून टाकला किंवा खेळपट्टी जास्त ओली नसेल तर तो बॉल जास्त वळतो आणि तेच इकडे पाहायला मिळालं. किती वळलाय पाहणा. टेनिस बॉलचं क्रिकेट आणि हे क्रिकेट वेगळं आहे. टेनिस बॉलचं वजन थोडंसं जास्त असतं, रबर बॉलचं कमी असतं. या बॉलला बाउंस जास्त असतो. टेनिस बॉल पावसात जर गेला, चिखलात गेला, पाण्यात गेला तर तो खराब होतो, परंतु हा तुम्ही एकदा कापडाने पुसून घ्या, जसाच्या तसा होतो. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सिद्धेश थोडेसे पाठीमागे गेले होते त्यामुळे या बॉलचा अंदाज तेवढा आला नाही, परंतु कसाबसा ढकलला आणि 1 रन कंप्लीट केली आहे. आकाश जांगीडचं स्ट्राईकवर येणं हे जास्तीत जास्त खूप गरजेचं आहे आणि तो प्रयत्न इकडे केला जातोय. कारण कुठेतरी मॅच सुरू करणं गरजेची आणि मॅच ती अजूनही सुरू झालेली नाही आहे. कारण 6 ओव्हरची मॅच आहे. ही 30 टीम आहे ज्या टीमने पहिल्या मॅचमध्ये 100च्या जास्त धावसंख्या केली आहे. बिग हिट याचाच उल्लेख आम्ही करत होतो. आकाशचं स्ट्राईकवर येणं गरजेचं आहे. घेतली स्ट्राईक आणि केला एअर स्ट्राईक. सिक्सर. खूप टप्प्याचा बॉल होता. अंदाज घेतलाय आणि बॉलला फोर्स केलाय. रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांच्या निमित्ताने हा क्रिकेटचा खेळाडू चर्चेत आला. पन्नगर बॉईज या संघामधून ज्यावेळेला पहिलीच मोठी स्पर्धा विक्रोळी कन्नमोर नगरच्या स्पर्धेमध्ये खेळले आणि बेस्ट बॅटर घेतलं होतं आकाश जांगिडे यांनी. तिकडनं चर्चा झाली आणि मग मागील 7-8 वर्षात जर पाहिलं तर आकाशची चांगली चर्चा होताना पाहायला मिळते. 12 धावा धाव फलकावर आहे. अजूनही बॉलिंग टीमचा वरचष्मा म्हणेल मी, कारण 2 ओव्हरमध्ये पहिल्या 12 झालेल्या आहेत. हे रबर बॉलचं क्रिकेट आहे, हे पावसाळी क्रिकेट आहे आणि त्यामुळे इकडे अजूनही ज्या 4 ओव्हर आहेत या 4 ओव्हर खूप निर्णायक असणार आहेत. एक प्लस पॉईंट अजूनही आहे, तो बॅटिंग करणाऱ्या टीमचा एकच विकेट गेलेली आहे. आकाश जांगीड मैदानात आहेत आणि सिद्धेश वास्करला आम्ही धावा करताना पाहिलंय आणि मोठ्या प्रमाणावर. सध्या माझ्या मते कामाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने ते जास्त वेळ क्रिकेटला देत नाही आहेत, परंतु त्यांच्या बॅटिंगची एक वेगळी मजा आहे. 12 धावा धाव फलकावर 1 विकेट माघारी परतलेली आहे. 4 ओव्हर येणं अजूनही बाकी आहे आणि पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. आकाश एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सिद्धेश वास्कर आहेत. या दोन्ही खेळाडूंना खेळावं लागेल. सचिन मोरे यांना पुन्हा एकदा आणलंय, स्वाभाविक आहे. स्वतः संघनायक आहे. पहिलं षटक थोडासा दबाव निर्माण करणारं होतं. पहिल्या षटकात त्यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यामुळे या षटकामध्ये पुन्हा एकदा तेच आलेले आहेत. सिद्धेश आणि आकाश एका रणनीतीने क्रिकेट खेळावं लागणार आहे. प्रत्येक मॅचमध्ये 100 होणार नाही आहेत, परंतु 70-80ची मॅच सुद्धा चांगली होऊ शकते. पाहूया काय होईल. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल, पहिलाच बॉल. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला, थोडासा पुढे टाकला. इकडे कुठेतरी बॅटरचं फुटवर्क चेक पहिल्याच बॉलवर त्यांनी करण्याचा प्रयत्न केलाय. त्याचं कारण आहे त्यांनी स्टान्स थोडासा मागेच घेतला होता आणि बॉल थोडासा पुढे टाकला आणि त्याच्यामुळे थोडंसं दूरवरून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी नाही झालाय. 12 धावांवर धावफलक स्थिरावलेला आहे. 3री ओव्हर सुरू आहे. पोलादपूर बॅटिंग करते. हाही बॉल थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न. पहा, एक बॉल पुलर लेनचा टाकला, थोडासा पुढे टाकला, यॉर्कर लेनपर्यंत नेण्याचा प्रयत्न अगदी केला. या बॉलची गती कमी केली होती आणि टप्पा थोडासा मागे ठेवला होता. सचिन मोरे एक गोष्ट करतायत, राऊंड द विकेट करतायत आणि तो एक अँगल क्रिएट करण्याचा, कोण बनवण्याचा प्रयत्न. 12 डॉट
यावेळेला जर पाहिलं तर आणखी मोठा फटका आलाय, चुकीचा बॉल टाकला आणि चुकीला माफी, कोणीही चुकी करू देत त्या चुकीला माफी नाहीये. सिक्सर. या षटकाराने धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मिळते सिद्धेश क्रिकेट कमी केलंय, क्रिकेट बंद नाही केलं असं सांगतायत. कारण फुलटॉस आला तर सोडणार आहे का हा खेळाडू? गावदेवी गावठाण टीमने काही जी नावं दिली त्यातील एक मुख्य नाव आहे, म्हणजे व्यावसायिक क्रिकेटमधला उल्लेख करतोय मी. यावेळेला समोर, वा वा वा, काय स्ट्रोक खेळलाय, अगदी मान्यवरांना सांगतायत सिद्धेश वास्कर अजूनही बॅट तळपू शकते आणि चांगला स्ट्रोक आलाय. सिक्सर. खूप चांगला, फुटवर्क चांगलं होतं, टायमिंग चांगलं होतं आणि जो सरळ बॅटने क्रिकेट खेळतो ना त्याला रबर बॉल हे थोडंसं सोपं जातं. कारण तुम्ही ॲक्रॉस किंवा आपण ज्याला नॉर्मली टेनिसमधील घुसून जे बॅटिंग म्हणतो ना ते करण्यापेक्षा ज्यांचा पंचवर समोरच्या दिशेने खेळण्याचा मध्ये जे खेळतात ना त्यांची बॅटिंग रबर बॉलने चांगली होते. त्याचं कारण आहे या बॉलला असणारा जास्त बाउन्स आणि पंचवर सुद्धा हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाऊ शकतो. तेच केलं इकडे. किरण पवार हे देखील इकडे उपस्थित राहत आहेत. तेजस भाऊंचं देखील सगळ्या स्पर्धेवर लक्ष आहे. म्हणजे हे सगळे धुरंधर आयोजन कमिटीचं कौतुक करावं लागेल. हा बॉल थोडासा लांब टाकलाय. बॉलरचा माइंडसेट कधी चेंज होतो? ज्यावेळेला तुमच्या विरुद्ध आक्रमण होतात, तुमच्या विरुद्ध रन येतात, तेच पाहायला मिळालं. आता जो गोलंदाज फलंदाजांवर अधिराज्य गाजवत होता, आता कसा खेळायचा हा प्रश्न पडला होता, त्या गोलंदाजाला आता प्रश्न पडला की आता कसा बॉल टाकायचा. का तर समोरच्यांचा चांगला परफॉर्मन्स आहे. हाही बॉल थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न राहिला, वेग मंदावतोय. एक धाव तिकडे मिळेल. कॉल आकाशचा होता, दुसऱ्या धावेचा. चिखलामधून मार्ग काढत असताना तिकडे पोहोचले खरे, परंतु थ्रो नाही केलाय. बॉल उचलला तिकडे. सचिन मोरे. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहायला आवडेल हा क्षण. हा बॉल थोडासा बॅटच्या पुढच्या टोकाला लागला होता आणि मग तिकडे होतं तिकडे होता चिखल, तिकडे होतं पाणी आणि सचिन घसरले आणि अगदी शेवटच्या क्षणी पाहिलं हा थ्रो नाही होऊ शकत आहे. आणि परंतु हा क्षण पाहण्यासारखा होता चिखलातला. आजपासून काही वर्षापूर्वी कुणी विचारही केला नसेल का अरे रबर बॉलच्या स्पर्धा होऊ शकतात का, एवढ्या मोठ्या प्रमाणावर होऊ शकतात का, त्याच्यासाठी 6 मोटरसायकल असू शकतात का. परंतु आता ते सत्यात उतरलेलं आहे. नो डाऊट रबर बॉल क्रिकेटला मुंबईमध्ये जुनी परंपरा आहे. मग शंकर म्हात्रे असतील, नवी मुंबईचे तानाजी असतील, यांनी देखील त्या कालखंडामध्ये बॉलिंग करण्यासाठी मुंबईत आवर्जून दाखल होताना पाहायला मिळालेले आहेत. मी 90च्या दशकातील गोष्ट करतोय, ज्यावेळेला पार्ले टिळक ही पावसाळी क्रिकेटची मोठी स्पर्धा व्हायची. हा बॉल थोडासा लांब टाकला गेलाय. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाईल. काही मोठे फटके आले, परंतु धावसंख्या जर पाहिलं तर थोडीशी नियंत्रणात आहे. कारण 27 धावा पहिल्या 3 ओव्हर संपल्यानंतर. या ओव्हरची एक जमेची बाब राहिली ती म्हणजे या ओव्हरमध्ये 15 रन आल्या, परंतु या ओव्हरची बॉलिंगसाठी जमेची बाब त्यांनी 3 बॉल डॉट सुद्धा टाकले होते. 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर पोलादपूर ज्योती एंटरप्राइजेस 27. आयोजन कमिटीचा आभारी असेल. याही वर्षी या स्पर्धेचा घटक होण्याची संधी आपणास दिली आणि विशेष म्हणजे माझ्यावर रायगडकरांचं विशेष प्रेम राहिलेलं आहे. कारण कामाला JNPTला असल्या कारणाने PUBला की रायगडच्या उरण पनवेल तालुक्यातल्या खूप साऱ्या स्पर्धा समालोचन करण्याची संधी त्यावेळेला सुद्धा मिळाली. सत्तावीस धावा आहेत. बिग हिट. आकाश अशा प्रकारच्या बॉलवर लगेच पोझिशन बनवतात आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवतात. पुन्हा एकदा पुलचा सक्सेसफुल फटका. सिक्सर. धावसंख्या पुढे गेली आहे. पण या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बॉलचा अंदाज घेऊन लगेच पोझिशन बनवणं, कारण जर तुम्ही ती पोझिशन नाही बनवली योग्य वेळेला बॉलवर बॅट नाही गेली तर रन नाही येणार आहेत आणि त्या गोष्टी कराव्या लागतात. बॉल एवढा खराब होता का? नव्हता खराब, परंतु आकाश त्यासाठीची जी पोझिशन पाहिजे होती, बॉडी लँग्वेज बनवणं आणि बॅट
बॉलचं टायमिंग करणं या दोन्ही गोष्टी अचूक होत्या आणि त्याच्यामुळे सिक्सर आलाय. 33 धावा धावफलकावर चौथ्या षटकाचा खेळ मात्र सुरू झालाय, परंतु सुरुवात षटकाराने केली आहे. स्ट्रोक बनवलाय आकाशने, असंच मी म्हणेल. त्याही वेळेला पूल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या ज्या भागाला लागल्यावर गरजेचं होतं तिकडे नाही लागलाय, परंतु एक रन घेतली जाते. दुसरीचा कॉल दिलाय, थोडीशी चुकी आणि एकाचं रूपांतर 2 मध्ये झालंय. हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला फिल्डरला सुद्धा तेवढं वेगाने बॉलवर येणं तेवढं सोपं नसतं, परंतु आयोजन कमिटीने सगळ्यांनाच सांगितलंय तुम्ही शूज परिधान करणं गरजेचं आहे. पायाला जखम झाली तर 1-2 महिने तुम्हालाच घरी राहावं लागेल, त्यासाठी टीम येणार नाहीये. त्याच्यामुळे आपल्या शरीराची काळजी आपणच घ्यायची आहे. जर एखाद्या खेळाडूला काही प्रॉब्लेम आहे त्यांनी पहिलंच कमिटीला सांगायचं आहे, जसं नागेश वाडेकरनी सांगितलं होतं थोड्या वेळापूर्वी. आणखीन एक बिग हिट, यावेळेला स्ट्रोक खेळलाय आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु बॉल जातोय सीमा रेषा पार. बॉलला आकाश दाखवलंय षटकार. तो येतो, थोडासा सावध खेळतो, त्याच्यानंतर डावाचा ताबा घेतो. तसंच पाहायला मिळत आहे आकाश यांच्या बाबतीत. पहिल्याही मॅचमध्ये पाहायला मिळालं आणि आताही तेच पाहायला मिळत आहे. आकाश हळूहळू या डावाचा ताबा घ्यायला लागलेत. मैदानाच्या चौफेर खेळू लागलेले आहेत. जसा बॉल तसं उत्तर. या रबर बॉलचं तरी क्रिकेट ते तसंच आहे. यावेळेला वेगवान बॉल, चांगल्या टप्प्यावरचा बॉल टाकला, परंतु जसा बॉल होता तसं उत्तर देण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. दुसरीचा कॉल दिलाय आणि डेंजर एंडला ते स्वतः होते. रिस्क तर घ्यावीच लागते आणि रिस्क त्यांनीच घेतली आहे, कारण कदाचित थोडासा उशीर झाला असता तर रनआउट सुद्धा होऊ शकले असते, परंतु त्यांनी वेगाने मात्र ती रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला. 2 रन तिकडेही येताना पाहायला मिळत आहेत. आकाश आता बघता बघता 23 वर पोहोचले. संघाची धावसंख्या 43 वर गेलेली आहे. चौथं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. क्रिकेटचा अद्भुत खेळ आज रायगडामध्ये पाहायला मिळतोय. पनवेल असा तालुका आहे. पनवेल, खालापूर म्हणजे मुंबई आणि पुणे ही भारतातील 2 मोठी शहर आहेत, परंतु तिकडे तुम्हाला जायचं असेल मुंबईहून पुण्याला तर तुम्हाला पनवेलमधून जावं लागेल. पनवेल या दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून आणखी मोठ्या प्रमाणावर अख्खा रायगडच चर्चेत आलाय. यावेळेला समोर खेळलाय आणि षटकार ठोकलाय. आकाश जांगीड खूप चांगली बॅटिंग करतायत. वा वा वा, नेत्रदीपक फलंदाजी काय असतं ते या ठिकाणी ते दाखवतायत. हळूहळू या डावाचा मॅचचा ताबाच त्यांनी घेतलाय की काय. पुन्हा चांगला बॉल होता, म्हणजे एवढाही खराब बॉल नव्हता. आता त्यांनी मिड विकेट नाही सिलेक्ट केली, आता त्यांनी अंदाज घेत समोरच्या दिशेने हा स्ट्रोक खेळलाय आणि ऑप्स्टमच्या बराचसा बाहेरून खेचला, सरळ बॅटने मारलाय. म्हणजे नवोदितांना शिकण्यासारखं आहे की रबर बॉलवर सरळ बॅटने कशी बॅटिंग होऊ शकते, त्याचं उदाहरण देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे आकाश जांगीड यांच्याकडून. परंतु आता वेग दाखवलाय. सचिन म्हणतायत मी देखील काही कमी नाहीये. नो डाऊट हा खेळाडू सुद्धा जबरदस्त आहे आणि हा बॉल ऑप्स्टमच्या बाहेर थोडासा हल्ला, थोडासा टर्न झाला आणि त्याच्यामुळे बॅट थोडीशी एका बाजूने गेली, बॉल थोडासा एका बाजूने गेलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 49 झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 4 होत्या, 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावा होत्या 12 आणि त्याच्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये रन बनलेले आहेत आणि तब्बल 37 बनलेले आहेत आणि धावसंख्या 49. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. एकोणपन्नास धावा धावफलकावर आहे. दोन्ही टीमच्या बाजूने मॅच आहे. 49 या खूप मोठ्या सुद्धा नाही आहेत आणि छोट्या सुद्धा नाही आहेत. अजूनही 12 बॉलचा खेळ इकडे बाकी असणार आहे. कुणाला बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जातं यष्टांच्या पाठीमागे रणनीत्या तर आकाश तारेकर हे सुद्धा बनवत आहेत. विशेष म्हणजे प्रदीर्घ असा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हे घरचं मैदान आहे, त्याचाही त्यांना अंदाज आहे. खूप नाव कमावलं या खेळाडूने सुद्धा. मैदानं भरली जातात ज्या खेळाडूंना पाहण्यासाठी. असे लोकप्रिय खेळाडू आकाश तारेकर, त्यांच्याच गावात म्हणजे पारगावमध्ये स्पर्धा पाहायला मिळते आणि पारगावकरांचा लाडका बाल्या दादा. कोपरा गावचे साहिल ठाकूर बॉलिंगला येत आहेत.
आता प्रीमियर लीग खेळण्याचा फायदा देखील असतो. प्रीमियर लीग खेळताना काय होतं, ज्या खेळाडूंबरोबर आपण कधी खेळत नाही त्यांच्याबरोबर खेळायला मिळतं. ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण आपल्याच गावातील खेळाडूंशी खेळतो, आपल्या प्रतिस्पर्ध्यांबरोबर खेळायची संधी मिळते, वेगवेगळ्या तालुक्यातील खेळाडूंबरोबर खेळायची संधी मिळते, वेगवेगळ्या गावातील खेळाडू आहेत त्यांच्याबरोबर खेळण्याची संधी मिळते आणि बरंचसं काही शिकायला मिळते. एक बॉन्डिंग होतं. जे आपले कधी मित्र नसतात ते मित्र होतात, ज्यांच्याबद्दल एक कधी आदर असतो, ज्यांच्या मनाबद्दल कधी मनामध्ये अडी असते, ती सुद्धा प्रीमियर लीग खेळल्यानंतर निघून जाते आणि एक वेगळं बॉन्डिंग तयार होतं या सगळ्या खेळाडूंबरोबर. आणि हा प्रीमियर लीगचा फायदा आहे. एक जिल्हा म्हणून तुम्ही एकत्र येता. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न राहिलाय आणि इकडे पहिल्याच बॉलवर आलीये महत्वाची विकेट. कोंडी फोडली आहे. सिद्धेश वास्कर आउट होत आहेत. क्रिकेटच्या खेळाचे अनेक रंग, अनेक छटा, परंतु कधी कितीही वेळा पहा मजाच मिळते. आज पावसाळी क्रिकेटचा आनंद आपण रायगडच्या पनवेल तालुक्यातील पारगाव या गावामध्ये नानोबा क्रीडांगणामध्ये घेतोय. दुसऱ्या वर्षी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि कुणी विचारही केला नसेल विशालजी की जिल्ह्याची रबर बॉलची प्रीमियर लीग होऊ शकते का. कारण हे रबर बॉलचं क्रिकेट बऱ्यापैकी गाव वाईज किंवा गेल्या काही वर्षात असं झालं होतं, आयकॉन बेस स्पर्धा, मग 4 ओव्हरच्या 3 ओव्हरच्या मॅचेस अशा पुरतं आलं होतं किंवा ते खेळलं जात होतं. नो डाऊट रायगडचे प्लेयर खूप चांगलेही खेळत होते, परंतु जिल्ह्याची रायगडची प्रीमियर लीग होईल पावसाळ्याची हे कुणाला वाटलं नव्हतं आणि आपण ते करून दाखवलं सत्यात. नो डाऊट रायगड प्रीमियर लीग टेनिस बॉलच्या क्रिकेटला देखील एक वेगळा दर्जा आहे आणि आता या रबर बॉलच्या स्पर्धेने सुद्धा 2च वर्षामध्ये एक वेगळी उंची प्राप्त केली आणि उंची अशीच मिळत नाही, त्याच्यासाठी मेहनत असते. वेगवान बॉल, परंतु त्याला समोर ढकलण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे घसरले, बॉल थोडासा बाजूला जातोय. हा सिक्सर कंपनी यांनी बनवलेला हा स्विंग बॉल एक वेगळा आविष्कार. रंग पिवळा आहे. पूर्वी लाल रंगाचा बॉल पाहायला मिळायचा. तर टेनिस बॉल जर पाहिलं तर फ्लोरोसेंट कलरचा असतो. पूर्वी तो सफेद रंगाचा सुद्धा असायचा. खन्नाचा काही ठिकाणी लाल रंगाचा देखील असतो जो टेनिसचा विचार केला तर. आणि रबरचे बॉल वेगवेगळ्या रंगाचे मात्र या सिक्सर कंपनीने आणले. सेट एंटरप्राइजेस, त्यांचंही कौतुक करावं लागेल. 50 धावा धावफलकावर आहेत आणि अजूनही 10 बॉल बाकी आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आकाश मैदानात आहे. परंतु साहिल ठाकूर हे कोपरागावचे एक युवा खेळाडू आहेत. आपल्या नावाची छाप सोडतील का? आपल्या नावाची आणि आपल्या गावाची छाप सोडतील का? यावेळेला समोर उडवण्याचा प्रयत्न, बॅट थोडीशी हातात फिरली, फिल्डर आहेत तिकडे, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. आकाशच्या बॅटमधून 4 चौकार. आकाश खूप चांगली बॅटिंग करतायत. 33 वर बॅटिंग करतायत. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या त्यांच्या नावावर आहे. 54 धावा एकंदरीत झालेल्या आहेत. पोलादपूर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. लोअर फुलटॉस बॉल, त्याला मात्र सीमारेच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डर येत आहेत तिकडे, अतिशय चपळतेने आले. आकाशचा कॉल होता दुसरीचा, परंतु तिकडे ते थांबलेले आहेत. अभिजित जाधव, ज्यांना अब्बू देखील म्हटलं जातं, बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. 55 धावा धावफलकावर आहेत. 70-80च्या दरम्यानची धावसंख्या सुद्धा एक चांगली धावसंख्या होऊ शकते इकडे, परंतु प्रयत्न हाच असेल की जेवढ्या जास्ती बनवता येतील तेवढ्या बनवायच्या, कारण आकाश मैदानात आहेत. 34 वर ते खेळत आहेत. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धा. रायगडच्या पारगावचं हे नानोबा क्रीडांगण आणि तिकडे सुरू असणारी ही स्पर्धा. वेग होता, बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय, अचूक टप्पाच नव्हता आणि त्याच्यामुळे व्हाईट बॉल घोषित करतायत पंच. जय पवार सर अँगल बनवत बॉलिंग करण्याचा प्रयत्न या डावखुरी हाताच्या गोलंदाजाचा देखील होताना पाहायला मिळतोय. कारण हे बॅटल पाहण्यासारखं असतं, ज्यावेळेला डावखुरी हाताचे बॅटर, डावखुरी हाताचे बॉलर, हे समीकरण ज्यावेळेला असतं. परंतु कितीतरी बॉलर आम्ही पाहिलेत की डावखुऱ्या हाताच्या बॅटरला सुद्धा चांगली बॉलिंग करतात. त्याच्यातील एक प्रमुख नाव आज आठवण येते, सुधीर तांडेल यांची. यावेळेला स्ट्रोक खेळला आहे,
बॉल हवेत आहे. पाहूयात, फिल्डर पाठीमागे निघाले, 1 रन कंप्लीट करतील, दुसरीचाही कॉल दिला जातोय. कारण ज्यावेळेला तिसऱ्या पंचाची मागणी बिमरसाठी केली जाते. रायगड क्रिकेटचा इतिहास ज्या ज्या वेळेला लिहिला जाईल, सुधीर तांडेल यांचं नाव त्याच्यामध्ये आवर्जून घेतलं जाईल. बॉल योग्य होता. ऑलरेडी ते तो दिसतंय, बॉल थोडासा खाली उतरतोय. ऑलरेडी ते पुढेही खेळत आहेत. या सगळ्या गोष्टी इकडे चेक केल्या जातात. पंचांची भूमिका खूप महत्त्वाची असते. अठ्ठावन्न धावा धाव फलकावर आहेत. अभिजित बॅटिंग करतायत 3 धावांवर. आकाश जोडीला आहेत. यावेळेला अभिजितचा स्ट्रोक, परंतु टायमिंग नाही झालाय. फटका चांगला होता. या स्विंग बॉलने केली कमाल. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर स्कोरला कंट्रोल केलाय. 9 रन आल्या. साहिल ठाकूर यांनी घेतलेली विकेट, इकडे 2 विकेट घेतलेल्या आहेत या ओव्हरमध्ये आणि त्याच्यामुळे धावसंख्या 58. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. पाहूया काय घडेल. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अभि केसरकर टीमचे कॅप्टन आहेत. अभिजित केसरकर पोलादपूरचे क्रिकेटचे चाहते देखील या मॅचवर लक्ष देऊन आहेत. दुसऱ्या बाजूला पनवेलचे आणि विशेष म्हणजे या टीमला स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके, प्रियांक आणि प्रियांशी 11 ओवळे, क्रिकेटची परंपरा असणारं गाव यांच्यामधील सुरू असणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक किती धावा बनवल्या जाणार याची देखील चर्चा आहे. कारण बॉलिंगसाठी आता येत आहेत विनोद भगत. कुंभटभुजे या गावाची खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आकाश जांगीड यांच्यावर आता नजरा असणार आहेत. आकाश किती बॉल स्ट्राईक घेतील, आकाश किती वेळ मैदानात राहतील, किंवा विनोद हे सुद्धा एक चांगले खेळाडू आहेत, ते आणखी एखादी विकेट इकडे घेतील का या शेवटच्या षटकात. कारण 58 झालेत. या ओव्हरवर सगळ्यांच्या नजरा आहेत. आकाश खेळतात 12 बॉलमध्ये 34 धावांवर. चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. आकाश जांगीड ॲज अ आयकॉन या टीममध्ये खेळत आहेत. दोन्ही आयकॉननी चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. सुहास पवार आयकॉनला ओव्हर जर पाहिलं तर एकच आहे. जास्तीत जास्त आयकॉन गरजेचं सुद्धा आहे, परंतु आयकॉनचं अतिक्रमण देखील नाही झालं पाहिजे. म्हणजे अतिक्रमण म्हणण्यापेक्षा की त्यांना स्थानिकांना देखील जास्त वाव मिळाला पाहिजे. आयकॉन बरोबर तुम्ही क्रिकेट खेळणार तर खूप सारं काही शिकायला मिळतं. हा आयकॉनचा खूप मोठा प्लस पॉईंट आहे. पाठीमागे बॉल पॅटची कडा जरूर घेतली. खेळायच होतं, एका बाजूला गेला, एका बाजूला मिड विकेटला बॉल मार्गस्थ होतोय. दुसऱ्याही धावेचा कॉल केला गेलाय. आकाश पुन्हा एकदा स्ट्राईकवर येत आहे. 60 धावा धाव फलकावर. या स्पर्धेतील आकाश जांगीड हे तिसरे खेळाडू ठरतात ज्यांनी एकंदरीत 100 धावा पूर्ण केलेल्या आहे. आकाश जांगीड खूप चांगली कामगिरी करतायत. विश्वजित ठाकूर, त्यानंतर केतन म्हात्रे आणि त्यानंतर आकाश जांगीड. आता मोठ्या जरी स्थानिक म्हणून खेळला असेल तर भारतभर आयकॉन म्हणून त्यांचा बोलवाला आहे. 60 धावा धावफलकावर. शेवटचं षटक आहे. विनोदकडे एक वेग आहे तर आकाशकडे टायमिंग आहे. समोर खेळलाय. टायमिंग
फसताना पाहायला मिळालं. विनोदच्या वेगाने काम केलंय. वा विनोद वा. आकाश जांगीड यांची या वेळेला तर हा तो क्षण होता ज्या ठिकाणी गरज होती आणि विकेट मात्र येताना पाहायला मिळाली. 60 धावा धावफलकावर आहेत आणि विकेट मात्र इकडे येताना पाहायला मिळते. आकाश जांगीड आउट.